मुंबई गोवा महामार्गावर सतत होणाऱ्या रक्ताच्या अभिषेकात भर पडल्याचं दुःखद वृत्त समोर आलंय। या मार्गावर माणगाव नजीक भीषण अपघात झालाय। माणगावपासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गारळ गावाच्या हद्दीत एक दुर्दैवी अपघात घडलाय। मुंबई गोवा महामार्गावर भरधाव ट्रकनं स्कूटीला जोरदार धडक दिली। यामध्ये स्कूटीवर मागे बसलेल्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारा इसमही या अपघातात गंभीर जखमी झालाय। शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8:45 वाजता झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। महाड बाजूकडून कोलाडकडे जाणाऱ्या टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर क्रमांक MH06 CJ 3704 वरून वसंत भिसे आपली सून सोनाली भिसे हिला घेऊन येत असताना रुपेश इनामदार राहणार पेण याने ट्रक क्रमांक MH06 AQ 5793 हा भरधाव वेगात चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भिसे यांच्या दुचाकीला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की सोनाली भिसे या धडक बसल्याने खाली पडल्या। यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच मृत्युमुखी पडल्या। यामध्ये वसंत भिसे हे देखील गंभीर स्वरूपात जखमी झालेत। दरम्यान या घटनेबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या अपघाताबाबत माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत। सोनाली भिसे ही धाटावचे माजी उपसरपंच यशवंत रटाटे यांची मुलगी असून सोनालीच्या पार्थिव देहावर धाटाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील जनसमुदाय तिला अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी उपस्थित होता। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।